हाय हॅलो नमस्ते, मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज मी तुम्हाला 10 मिनिटात चिकनची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तुम्हाला सुद्धा अशी झटपट आणि चविष्ट चिकनची रस्सा भाजी बनवायची असेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच पहा। तर चला तर कुठलाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर बघा, त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे। मीडियम आकारामध्ये याचे पीस कट केलेले आहेत। आता चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, चिकन आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि हे चिकन बॉयलर चिकन आहे। तर बघा, आता हे आपण साईडला ठेवून देऊया। त्यानंतर बघा, इथे मी वाटण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे। तर इथे मी 2 मीडियम आकाराचा कांदा उभा कट करून घेतला आहे। त्यानंतर बघा, त्याला असं सोनेरी कलर येतपर्यंत भाजून घेतला आहे। त्यानंतर बघा, इथे मी खोबरं घेतलं आहे, ते देखील या पद्धतीने कट केलं आहे आणि खोबरं देखील भाजून घेतलं आहे। त्यानंतर बघा, 1 कांडी लसणाची मी सोलून घेतली आहे, ती देखील अशी थोडीशी डाग पडतपर्यंत भाजून घेतली आहे, लसूण सुद्धा। त्यानंतर बघा, भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता बघा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर बघा, आता इथे सर्व मसाले मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। आता बघा, आपल्याला यामध्ये पाणी घालून ह्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता बघा, इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 1 ते 1.5 पळी इतपत तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला काही कढीपत्त्याची पाने घालायची आहे। आता बघा, नॉनव्हेजमध्ये काही जण कढीपत्ता घालत नाही, पण काही जण घालतात। प्रत्येक जणाची करण्याची पद्धत ही वेगळी असते। तर बघा, त्यानंतर इथे मी काही मसाले घेतले आहेत। मटन मसाला घेतला आहे, त्यानंतर बेडगी मिरची पावडर घेतली आहे, गरम मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे। आता मसाले तेलामध्ये टाकून परतून घ्यायचे आहेत। फार जास्त वेळ परतायचे नाही तर मसाले करपू शकतात। तर बघा, अर्धा मिनिटभर मसाले मी तेलामध्ये परतून घेतले आहेत। त्यानंतर जे वाटण आपण काढून घेतलं होतं ते देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता वाटण देखील आपल्याला 1-2 मिनिटभर परतून घ्यायचे। वाटण तेलावरती छान असं परतलं की भाजीला देखील तितकीच छान अशी चव येते। तर इथे पाहू शकता, 1-2 मिनिटं मी हे वाटण छान असं तेलावरती परतून घेतलं आहे। चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा। त्यानंतर बघा, जे चिकन आपण घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे चिकन देखील आपल्याला 1 मिनिटभर मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी 1 मिनिटभर हे चिकन मसाल्यामध्ये परतून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर बघा, तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ हवी ना, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या। आता इथे मी खूप जास्त घट्ट ठेवणार नाहीये, थोडीशी अशी पातळसरच ही भाजी ठेवणार आहे। त्यानंतर बघा, चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता बघा, कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बॉयलर चिकन आहे त्यामुळे त्याला शिजायला फार वेळ लागत नाही। तर इथे पाहू शकता, मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता आपण कुकरचं झाकण काढून पाहूया। तर इथे पाहू शकता, किती छान अशी आपल्या भाजीला तरी आली आहे। तर बघा, आता यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊया।
तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही झटपट अशी चिकनची रस्सा भाजी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.